हॅलो गाईज, मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिताच स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण माय इंग्लिश बुक 6 म्हणजे इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 1.2 हा भाग पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओ. 1.2 फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स. तारा आणि तिच्या मित्रांबरोबर आपल्याला काही गेम्स खेळायचे आहेत आणि मजा करायची आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 8 ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. तर चला सुरुवात करूया आपल्या त्या ॲक्टिव्हिटीज पाहायला. आता इथे आपण पहिलं इंट्रोडक्शन घेऊया तारा आणि तिच्या फ्रेंड्सचं. दिस इज तारा. शी सेज हॅलो टू ऑल ऑफ यू and all his friends and all her friends. This is her friend Cuckoo. Cuckoo says to us, hi Tara, and her friend, hi Tara, good to see you again. तिने ताराला हाय म्हटलेलं आहे आणि ती म्हणते तुला पुन्हा परत पाहून आनंद झाला. This is Cuckoo's pet, a mouse. Hi, I am Mia. I do everything better than Cuckoo. त्याने आपलं नाव सांगितलेलं आहे मिया आणि तो सांगतो आहे की मी कुक्कूपेक्षा सर्व काही अत्यंत उत्तम रीतीने करू शकतो. तिच्यापेक्षा उत्तम रीतीने करू शकतो. आत्ता आपल्याला कुक्कू काय करताना दिसते आहे तर गोलांट्या उड्या खाताना दिसते आहे. यालाच आपण सोमरसॉल्ट असं म्हणतो. This is Bittu. This is Tara's friend. Bittu says, look Paddy, Cuckoo's turning cartwheels again. तो पॅडीला त्याच्या मित्राला सांगतोय बघ की पुन्हा परत कुक्कू काय करते आहे, गोलांट्या उड्या खाते आहे. This is Bittu's pet, Mittu. It says, hi, I am Mittu and this my friend बिट्टू. ती सांगतो आहे की हा माझा मित्र बिट्टू आहे. This is Paddy. This is Paddy's pet rabbit. No Toto, go back home. Its name is Toto. आता पहिली ॲक्टिव्हिटी बघूया. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. पहिलं आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि मग त्याला इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी तुम्हाला क्वेश्चन वाचून दाखवते, क्वेश्चनचा अर्थ समजावून सांगते आहे. तुम्हाला उत्तर कसं लिहायचं आहे ते त्यांनी थोड्याफार फरकाने आपल्याला दाखवलेलं आहे, ते सुद्धा वाचून दाखवते. तुम्ही तुमची उत्तरं लिहायची आहेत. पहिला क्वेश्चन आहे वेन डू यू फील. तुम्हाला असं कधी वाटतं. आता वेगवेगळ्या पोझिशन्स आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर आपण पूर्ण क्वेश्चन वाचूया. वेन डू यू फील हॅपी. तुम्हाला आनंदी कधी वाटतं. तर इथे हा जो मिठू आहे तो सांगतोय आय फील इथे रॅबिट सांगतोय, टोटो सांगतोय आय फील हॅपी वेन आय प्ले विथ पॅडी. त्याला पॅडीबरोबर खेळायला खूप आवडतं, त्यावेळेला तो आनंदी असतो. वेन डू यू फील सॅड. तुम्ही दुःखी कधी असता. टोटो सांगतोय आय फील सॅड वेन पॅडी गोज टू स्कूल. मला दुःखी तेव्हा वाटतं जेव्हा पॅडी शाळेमध्ये जातो. वेन डू यू फील अँग्री. तुम्ही रागावता केव्हा. मिठू सांगतोय आय फील अँग्री वेन समवन ट्राईज टू टच मी. मला तेव्हा राग येतो जेव्हा मला कोणीतरी हात लावण्याचा प्रयत्न करतो. वेन डू यू फील स्केअर. स्केअर म्हणजे घाबरणे. तुम्ही कधी घाबरता, कधी तुम्हाला घाबरल्यासारखं वाटतं. आय फील स्केअर वेन आय फील स्केअर वेन आय सी अ हॉरर मूवी. मी जेव्हा एखादी भयप्रद पिक्चर बघतो, भयप्रद मूवी बघतो, तेव्हा मला घाबरायला होतं. व्हॉट यू डू वेन यू फील हॅपी. तुम्हाला आनंदी वाटल्यावरती तुम्ही काय करता. तर इथे टोटो सांगतो आहे आय वॅग माय टेल वेन आय एम हॅपी. मी माझी
शेपूट हलवतो. वॅग म्हणजे हलवणे. तो त्याचे शेपूट हलवतो जेव्हा तो आनंदी असतो. व्हॉट यू डू वेन यू फील सॅड. टोटो म्हणतोय आय फ्लॉप माय इयर्स वेन आय एम सॅड. जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा माझे कान खाली टाकतो, दुमडून घेतो. व्हॉट डू यू डू वेन यू फील अँग्री. तुम्ही जेव्हा रागवता तेव्हा तुम्ही काय करता. ते तुम्ही सांगायचं आहे. व्हॉट डू यू डू वेन यू फील स्केअर. तर इथे हा जो मिया आहे, उंदीर जो आहे तो सांगतो आहे आय नेवर स्केअर. मी कधीच घाबरत नाही. इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शुड यू डू वेन यू आर सॅड. आता तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काय करता ते त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला. जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी तुम्ही काय करता. आय स्क्रॅच पीपल. मी माणसांना ओरबाडतो किंवा चावतो किंवा काहीतरी ओढून काढण्याचा प्रयत्न करतो. व्हॉट शुड यू डू वेन यू आर अँग्री. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुम्ही बाहेर येण्यासाठी काय करता. मग तुम्ही शतपावली करता किंवा तुम्ही एखादी कॉमेडी मूवी पाहता किंवा मनातल्या मनामध्ये 1 ते 100 अंक म्हणता. हे तुम्ही सांगू शकता. व्हॉट शुड यू डू वेन यू आर स्केअर. जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काय करता हे तुम्हाला सांगायचं आहे. डी आहे व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅपी ऑर टू मेक अदर्स फील बेटर. तुम्ही इतरांना आनंदी करण्यासाठी किंवा त्यांना चांगलं वाटण्यासाठी तुम्ही काय करता. तर इथे हा जो मिठू आहे तो सांगतो आय सिंग सॉंग्स. मी एखादं गाणं म्हणतो इतरांना आनंदी करण्यासाठी. आता आपण सेकंड ॲक्टिव्हिटी बघूया. गुड हँडरायटिंग. Observe the letters on the board carefully. Write the small and capital letters in proper proportion. तर आपण गेल्या वर्षीसुद्धा इयत्ता 5वीमध्ये आपण पाहिलं होतं की आपण कशा प्रकारे हे शब्द लिहू शकतो. तर मी तुम्हाला इथे दाखवते. ह्याच्यावरती जर तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित झालेली असेल तर तुम्ही हे लिहिण्याचा प्रयत्न करू नका. हे इथे कॅपिटल लेटर्स आहेत, या इथे स्मॉल लेटर्स आहेत सगळेचे सगळे. तुम्हाला हवं त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. मी पुन्हा परत हवं तर तुम्हाला कॅपिटल लेटर्सचा स्क्रीनशॉट दाखवते. ओके, आता स्मॉल लेटर्सचा स्क्रीनशॉट काढा. ओके, आता कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स हे अशा प्रकारे तुम्ही लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढा. आता हे जे आपल्याला ब्लॅकबोर्डवरती दाखवलेलं आहे हे जर तुम्हाला यायला लागलं व्यवस्थित तर काय करायचं आहे, हे आपण 4 लाईन्समध्ये दिलं. हे जर आपल्याला व्यवस्थित लिहिता यायला लागलं तर आपण सिंगल लाईन्स ह्याच्यामध्ये अशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही सिंगल लाईनमध्ये लिहिलं की तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की कुठला शब्द किती वरती असतो आणि किती खाली असतो. तर ह्याचाही तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, फाइंड राईट वर्ड्स. आपल्याला शब्द शोधायचे आहेत किंवा आपण कन्व्हर्सेशन करताना पुढे आपण काय म्हणणार आहोत ते आपल्याला एकदा बघायचे. कंप्लीट प्रॅक्टिस ईच ऑफ द कन्व्हर्सेशन गिवन बिलो. कन्व्हर्सेशन अर्धं दिलेलं आहे, तुम्ही कोणते शब्द टाकू शकाल ते पाहायचं. थँक्यू फॉर द फ्लॉवर्स. तुम्ही मला फुलं दिलीत, तुमचे आभार आहे. त्यावरती ही उत्तर काय देईल, माय प्लेजर. डॅश आय स्पिल वॉटर ऑन युअर शर्ट. माझ्याकडून तुझ्या अंगावरती पाणी उडालं किंवा तुझ्या शर्टावरती पाणी उडालं. तर आपण काय म्हणू, आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी आय स्पिल वॉटर ऑन युअर शर्ट. मला क्षमा कर, माझ्याकडनं तुझ्या शर्टवरती पाणी उडाले. नेवर माइंड इट विल ड्राय अप. काही हरकत नाही आहे, ते सुकून जाईल. त्याच्यानंतरचा तुमचं कन्व्हर्सेशन आहे, थँक्यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स.
टीचरनी आपल्या स्टुडंटला म्हटलेला आहे, तुझे आभार, तू माझी पुस्तकं किंवा वह्या इथे घेऊन आलीस. त्यावरती स्टुडंट काय म्हणेल? प्लीज डोंट मेन्शन इट टीचर, इट्स माय ड्युटी. काही हरकत नाही आहे, हे तर माझं कर्तव्यच होतं. आता चौथा कन्व्हर्सेशन बघूया. म्हणजे नक्कीच तो म्हणेल, एक्सक्यूज मी, कॅन यू टेल मी द वे टू द जिम. म्हणजे त्या माणसाला म्हटलेलं आहे की जरा 2 मिनटं ते माझ्याकडे बघता का? मला तुम्ही कृपया जिमचा रस्ता सांगू शकाल का? मग तो उत्तर देतो आहे माणूस, गो स्ट्रेट अँड टर्न लेफ्ट. इथून आधी पहिलं सरळ जा आणि मग डाव्या हाताला वळा. आता पुढची ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. म्हणजे चौथी ॲक्टिव्हिटी पाहूया. चौथी ॲक्टिव्हिटी आहे आपली एनी नंबर ऑफ थिंग्स. कोणताही नंबर घ्या. काय करायचं तरी सांगितलेलं आहे. फॉर्म पेअर्स ऑर ग्रुप्स. वन पर्सन सेज वन नंबर फ्रॉम 1 to 10,000. अदर नेम सुटेबल ऑब्जेक्ट्स ऑर थिंग्स फॉर द नंबर. काय करायचं तुम्हाला? पेअर बनवा, 2-2 मुलांचा ग्रुप बनवा किंवा ग्रुप्स बनवा. म्हणजे 4-5 जणं एकत्र एका ग्रुपमध्ये ठेवा आणि मग एक मुलगा त्याच्यामधला किंवा एक मुलगी त्याच्यामधले कुठला तरी नंबर सांगेल आणि त्याच्या पुढे तुम्हाला थिंग्स लावायच्या आहेत. मग आता जर 1 म्हणालो तर आपल्याला थिंग्स सिंग्युलर लावायच्या आहेत. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त नंबर्स आपण म्हणालो तर आपल्या त्या नंबर्सच्या पुढे त्या थिंग्सचा आपल्याला प्लुरल म्हणायचा आहे. तर इथे काही प्लुरल्स मी तुमच्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. तुम्ही त्याची स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला प्लुरल्स कसे येतात ते एकदा कळेल. मला काही प्लुरल ह्याच्यामध्येही दिलेले आहेत आणि काही प्लुरल्स मी माझ्याकडनं टाकलेले आहेत. जसं फिंगर्स, बॉल्स, ग्रीन चिलीज, बिस्किट्स, लिटिल माईस, फूटस्टेप्स, स्टार्स, सीड्स, बाईक्स, बेबीज, शर्ट्स, मँगोज, बनानाज, डायमंड्स, फ्लावर्स, कॅप्स, मोबाईल्स, कार्स, गर्ल्स, बॉईज, स्टोरी बुक्स. आता जसं इथे लिटिल माईस म्हटलं होतं तसं तुम्ही इथे म्हणू शकाल येलो मँगोज, ग्रीन मँगोज किंवा इथे म्हणू शकाल येलो बनानाज, ग्रीन बनानाज. तुम्ही डायमंड्सना रंग देऊ शकाल, व्हाईट डायमंड्स, ग्रीन डायमंड्स, अशा प्रकारे देऊ शकाल. आता 5वी ॲक्टिव्हिटी बघूया. ती आहे वन वर्ड टू फीड देम ऑल. एक शब्द लावायचा आहे. कोणती तरी एका थिंग्सला आपल्याला ते शब्द लावायचे आहेत. चूज ॲट लीस्ट 3 words फ्रॉम द बॉक्स अँड थिंक ऑफ समथिंग दॅट फिट्स देम ऑल. राईट डाऊन द मिनिंगफुल फ्रेज यू हॅव मेड. कशा प्रकारे शब्द बनवायचे ते दाखवलेले आहेत. हे जे सगळे शब्द आपल्याला दिलेले आहेत ते मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते. ते सगळे शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्स आहेत. मग ह्याच्यामधले काही शब्द म्हणजे 3 शब्द कमीत कमी घेऊन एखाद्या थिंग्सला लावलं त्याला ते ॲडजेक्टिव्स जातात का? म्हणजे आपण असं नाही ना म्हणू शकत की कबड इज टॉल. आपण हे एखाद्या मुलीला म्हणू शकतो, मुलाला म्हणू शकतो, पीपलला म्हणू शकतो, पर्सनला म्हणू शकतो. आपण कबडला म्हणणार कबडला पण आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला पाहायचं आहे की कोणता शब्द कोणत्या थिंग्स बरोबर जाऊ शकतो. टॉल हा शब्द कबडला सुद्धा जाऊ शकेल. अ टॉल कबड, अ शॉर्ट कबड. तसे आपल्याला 3 ॲडजेक्टिव्स लावून दाखवायचे आहेत. तर आता आपण बघूया. एकदा मी वाचून दाखवते सगळे शब्द तुम्हाला. तुम्ही लक्ष द्या त्यांच्याकडे. माझ्या पाठोपाठ म्हणा. टॉल, स्ट्रॉंग, ब्राईट, ब्लॅक, येलो, ज्युसी, शॉर्ट, लॉंग, नाईस,
white, violet, ripe, little, thick, clean, red, dark, round, crunchy, small, thin, clever, green, new, tasty, big, fat, dirty, blue, raw, bad, beautiful, young, cold, soft, golden, shiny, pretty, old, hot, hard, pink, स्वीट, अगली. इथे आपल्याला ते शब्द त्यांनी लावून दाखवलेले आहेत. अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट फिश. मग त्याचप्रमाणे तिने म्हटलं दुसरीनी अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट बर्ड. म्हणजे तारांनी म्हटलं अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट फिश. तर इथे कुक्कूंनी म्हटलं अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट बर्ड. मग फ्लावर पण येऊ शकेल, कॅप पण येऊ शकेल. त्याप्रमाणे आणखीन एक शब्द बनवलेला आहे अ सॉफ्ट लिटिल व्हायलेट टॉय माऊस. अशा प्रकारे तुम्ही टॉय शब्दसुद्धा त्याच्याबरोबर लावू शकतात. थिंग्स असू शकतात, टॉय माऊस असू शकतो, टॉय कार असू शकते, काही असू शकतं. तर त्याप्रमाणे आपल्याला शब्द लावायचे आहेत. मी इथे काही शब्दांना त्याप्रकारे लावून तुम्हाला दाखवलेलं आहे. कशाप्रकारे ते बदलायचं आहे ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न इथे मी तुम्हाला करणार आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट नंतर काढून घ्या. अ टेस्टी राईप राऊंड ग्रेप्स. अ टेस्टी रॉ ग्रीन ग्रेप्स. अ टेस्टी राईप ब्लॅक ग्रेप्स. आता ब्लॅकच्या ऐवजी तुम्ही येलो म्हणू शकता, रेड म्हणू शकता. म्हणजे कसं येईल अ टेस्टी राईप येलो मँगोज. अ टेस्टी राईप रेड a tasty ripe yellow grapes. A tasty ripe red grapes. A bright strong white diamond. आता व्हाईटच्या ऐवजी तुम्ही आणखीन कोणते शब्द घालू शकता. ब्लॅक डायमंड, येलो डायमंड, ग्रीन डायमंड, ब्ल्यू डायमंड, पिंक डायमंड. अ स्ट्रॉंग लॉंग येलो कार. अ स्ट्रॉंग स्मॉल रेड टॉय कार असंही तुम्ही म्हणू शकता. लॉंगच्या ऐवजी स्मॉल ही घालू शकता. अ शायनी लिटिल ब्ल्यू स्टार. शायनीच्या ऐवजी तुम्ही ब्राईटसुद्धा म्हणू शकता. अ ब्राईट लिटिल ब्ल्यू स्टार. अ कोल्ड ब्लॅक टी. कोल्डच्या ऐवजी तुम्ही हॉटसुद्धा घालू शकता. अ हॉट ब्लॅक टी. मग टीच्या ऐवजी तुम्ही कॉफी सुद्धा टाकू शकता. अ क्लेवर शॉर्ट यंग गर्ल. शॉर्टच्या ऐवजी टॉल ही म्हणू शकता. अ क्लेवर टॉल यंग गर्ल. अ बॅड टॉल यंग गर्ल. तर तुम्ही टॉलच्या ऐवजी शॉर्ट ही टाकू शकता. अ बॅड शॉर्ट यंग गर्ल. स्क्रीनशॉट काढून घेतलेला असेल तुम्ही. पुढचा शब्द एक दाखवते. पुढचा एक तुम्हाला मी कॉम्बिनेशन करून दाखवलेलं आहे. अ ब्युटिफुल टॉल यंग गर्ल. तुम्ही ब्युटिफुलच्या ऐवजी अगलीसुद्धा टाकू शकता. पण अगली टाकता तुम्हाला म्हणावं लागेल ॲन अगली टॉल यंग गर्ल. पुढची ॲक्टिव्हिटी पाहूया. 5 beginning but 1 end. Form groups of 5 to 7. Choose one of the following phrase as the end. Enact the phrase. Then use it to frame different sentences. Enact the sentences. आता काय सांगितलेलं आहे. Form groups of 5 to 7.
5 to 7 चिल्ड्रन असलेला एक ग्रुप बनवायचा आहे. चूज वन ऑफ द फॉलोइंग फ्रेज ॲज द एंड. हे जे सगळे दिलेले आहेत ते फ्रेजेस आहेत. रीडिंग, स्माइलिंग, ड्रॉइंग, स्विमिंग इन द टँक, क्राईंग, कॅरिंग अ हेवी बॅग, प्लेईंग विथ अ बॉल, लाफिंग. ही याच्यापैकी एक कुठली तरी फ्रेज घेऊन आपल्याला वाक्य बनवायचं आहे. इनॅक्ट द फ्रेज, त्याप्रमाणे ते वाक्य इनॅक्ट करून दाखवायचं आहे. दॅन यूज इट टू फ्रेम डिफरंट सेंटेन्सेस. तेच फ्रेजेस घेऊन आपल्याला डिफरंट सेंटेन्सेस बनवायची आहेत. कशा प्रकारे ही डिफरंट सेंटेन्सेस बनवायची आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे. अलाव द यूज ऑफ प्रॉपर नाउन्स ओनली वन्स इन वन वर्ड. जसं प्रॉपर नाउन त्यांनी आपल्याला एकदा तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्ही म्हणू शकता तारा इज स्विमिंग इन अ टँक, पण प्रत्येकाने आपापलं नाव टाकून इज स्विमिंग इन अ टँक असं नाही म्हणायचं. मग काही जणांना म्हणायचं आहे आय एम स्विमिंग इन अ टँक, आय एम ऑल्सो स्विमिंग इन अ टँक, वी आर स्विमिंग इन अ टँक, ही वॉज स्विमिंग इन अ टँक, आय हेट स्विमिंग. अशा प्रकारची प्रत्येकाने वेगवेगळी वाक्य बनवायची आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. राईट डाऊन एनी 5 ऑफ देम. त्याच्यापैकी 5 वाक्य जी आहेत ती तुम्ही लिहून काढायची आहेत. पुढची ॲक्टिव्हिटी आहे 7वी. यू आर आउट ऑफ इफ यू से येस ऑर नो. तुम्ही जर येस किंवा नो असं म्हटलं तर तुम्ही आउट होणार. त्याच्याऐवजी वेगळं काहीतरी म्हणायचं आहे. फॉर्म अ सर्कल. आस्क अ क्वेश्चन टू द पर्सन नेक्स्ट टू यू. If he or she answers it with yes or no, they are out. Otherwise, they continue the game by asking a different questions to the next person. You must not repeat the questions. Form a circle. आता सर्कलमध्ये गोल सर्कलमध्ये उभं राहायचं म्हणजे कंटिन्युएशनमध्ये मग तुम्हाला हा खेळ खेळता येईल. जी व्यक्ती आउट झाली ती बाहेर जाईल. आस्क अ क्वेश्चन टू द पर्सन नेक्स्ट टू यू. तुम्ही तुमच्या पुढच्या व्यक्तीला प्रश्न विचारू शकता. इफ ही ऑर शी आन्सर्स इट विथ येस ऑर नो, दे आर आउट. आणि येस किंवा नो असं उत्तर दिलं तर तो आउट होईल. अदरवाईज दे कंटिन्यू द गेम बाय आस्किंग अ डिफरंट क्वेश्चन टू द नेक्स्ट पर्सन. त्याने जर असं काहीतरी उत्तर वेगळं दिलं तर तो पुढच्या माणसाला पुढचा प्रश्न विचारू शकेल. यू मस्ट नॉट रिपीट द क्वेश्चन्स. तेच ते क्वेश्चन पुन्हा परत नाही विचारायचे. आता आपण कसा हा गेम खेळला गेला आहे तो बघूया. तारांनी स्टार्ट केलं आहे. बिट्टू आर यू रेडी? आय एम ऑलवेज रेडी. कुकू विल यू स्टॉप जम्पिंग? बट आय एन्जॉय जम्पिंग. पॅडी आर यू टायर्ड? आय एम हंग्री. मी टू. मी टू. Me too, me too. Do you like apples? I like grapes. फिनिश झाला एक राऊंड. आता पुन्हा परत तारा पुढचा प्रश्न विचारेल. अशा प्रकारे तुम्ही हा गेम खेळू शकता. आता पुढची ॲक्टिव्हिटी बघायची आहे आपल्याला. तर प्रश्नांची उत्तरं मी लिहून काढलेली आहेत. तुम्हाला ॲक्टिव्हिटी कशी आहे ती सांगते आणि मग प्रश्नांची उत्तरं दाखवते. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सॉरी 8 क्वेश्चन्स नाही आहेत, 9 क्वेश्चन्स आहेत. ऑल सॉर्ट्स ऑफ लिस्ट. ए. चूज एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक्स टू मेक अ लिस्ट. ट्राय टू लिस्ट ॲज मेनी ॲटम्स ॲज पॉसिबल विदिन 2 minutes. तुम्हाला 2 मिनटाच्या आतमध्ये ह्याच्यामधल्या एखाद्या टॉपिकवरती भरपूर सारे शब्द लिहायचे आहेत. मग त्याने वेगवेगळे टॉपिक्स दिलेले आहेत. मी तुम्हाला त्याची उत्तरं दाखवते. थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम. क्लासरूममधल्या वस्तू आणि माणसं. डेस्क, टेबल, चेअर, बुक, नोटबुक, ग्लोब, मॅप, चार्ट, कबर्ड, शेल्फ, चॉक, पेन, पेन्सिल, टीचर, स्टुडंट, प्रिन्सिपल, पिऊन. तुम्हाला आठवतील आणखीन तर आणखीन लिहा. थिंग्स यू मे नीड ऑन अ पिकनिक. जेव्हा तुम्ही बाहेर पिकनिकला जाता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लागतात? मॅट, टिफिन, बॉल, प्लेट्स,
वॉटर, गॉगल्स, वॉटर बॉटल. तुम्हाला आणखीन काही गोष्टी आठवल्या तर त्या लिहा. गेम्स यू लाईक. तुम्हाला कोणते खेळ आवडतात? स्नेक अँड लॅडर, लुडो, कॅरम, चेस, प्लेइंग कार्ड्स, व्हिडिओ गेम. ॲक्शन्स यू कॅन डू विथ युअर हँड्स. तुमच्या हाताने तुम्ही करत असणाऱ्या गोष्टी किंवा क्रिया. क्लॅप, ईट, होल्ड, पुट, कीप, राईट, क्लीन, वाईप, स्विच ऑन, स्विच ऑफ. थिंग्स यू मे सी इन द किचन. तुम्हाला किचनमध्ये दिसणाऱ्या गोष्टी लिहायच्या आहेत. ऑफकोर्सली किचन म्हटलं की पॅन पॉट्स पहिले आले, मग आपण त्यांनी सुरुवात केली आहे. पॅन्स, पॉट्स, गॅस स्टोव, सिलेंडर, लायटर, राईस, दाल, ऑइल, ऑइल केटल, जार्स, कुकर, नाईफ, सीझर. सॉरी, ते सीझर लिहायच्या ऐवजी तुम्ही सीझर्स लिहायचं आहे, कारण सीझर्स हा शब्द आपण नेहमी जो आहे तो प्लुरलमध्येच लिहितो. क्लॉक. थिंग्स यू कॅन नॉट सी. तुम्हाला ज्या गोष्टी दिसत नाहीत. हीट, एअर, स्मेल. वर्ड्स बिगिनिंग विथ सी. सीने सुरू होणारे शब्द लिहायचे. कॅच, कॅरम, चेस, चेस्ट, चान्स, केक, कार, कॅट, कप, कप, कार्टून, कार्ट, कॉर्न, कॉक, क्रीप, कॅन्डल, कॅन, केन, कॅब, कॅफे, केज, कॉल, कम, कॅप, केस, केव, काऊ, कव, कच, कोम, कोल, क्लॉक. तुम्हाला जे शब्द आणखीन आठवतील ते सुद्धा तुम्ही लिहा. व्हाईट थिंग्स, मिल्क, टीथ, सिल्क थ्रेड, कॉटन थ्रेड, कलर. स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आपण पुढच्या भागावरती जाऊया. थिंग्स यू सी ॲट अ रेल्वे स्टेशन. बेंच, तिकीट, क्लॉक, बुक स्टॉल, टी स्टॉल, वॉटर, ट्रेन, पॅसेंजर. आता पुढचा प्रश्न आहे, पुढची ॲक्टिव्हिटी आहे बी. नाव पुट द वर्ड्स इन युअर लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आत्ता आपण कसेही लिहिलेले आहेत ते पदाने अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये म्हणजे ABCDच्या हिशोबाने लिहायला सांगितलेले आहेत. कम्पेअर युअर लिस्ट. ट्राय टू डिस्क्राईब द आयटम्स इन युअर लिस्ट. मेन्शन देअर शेप, साईज, कलर, नंबर, एक्सेट्रा अँड राईट मीनिंगफुल फ्रेजेस. आपल्याला काय करायचं आहे, त्या वस्तूंना डिस्क्राईब करायचं आहे. म्हणजे त्यांचा शेप कसा आहे, म्हणजे राऊंड आहेत, स्क्वेअर आहेत, रेक्टँगल आहेत. साईज लिहायची आहे, बिग आहेत, स्मॉल आहेत, लिटिल आहेत, टायनी आहेत. कलर लिहायचे आहे, ग्रीन आहे, येलो आहे. नंबर लिहायचे आहेत, 1 आहे, 100 आहेत, 250 आहेत, ते लिहायचं आहेत. आणि अशा प्रकारे त्याचे मिनिंगफुल फ्रेजेस आपल्याला तयार करायचे आहेत. तर मी थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. राऊंड क्लॉक, व्हाईट टेबल, ब्लॅक बोर्ड, ग्रीन चॉक, लॉंग पेन, यंग टीचर, इंटेलिजंट स्टुडंट. हे झालं आपण तयार केलेले डिस्क्राईब वर्ड्स. आता बघूया आपल्याला मिनिंगफुल फ्रेजेस तयार करायला सांगितले होते. तर मी म्हटलेलं आहे, इन द चेअर, अँड यंग टीचर इज सिटिंग इन द चेअर. हे सेंटेन्स झालं, पण यंग टीचर सिट्स इन द चेअर अशा प्रकारे वाक्य येऊ शकतं. हा मिनिंगफुल फ्रेज तयार केला आहे. इन द चेअर आपण इन द टेबल म्हणतो का? नाही, ऑन द टेबल म्हणतो. म्हणजे हा मिनिंगफुल फ्रेज तयार झालेला आहे. अँड यंग टीचर पुट्स हर बुक्स ऑन द टेबल अशा प्रकारे वाक्य तयार होईल. म्हणजे असे जेव्हा तुम्ही अनेक प्रॅक्टिसेस कराल फ्रेजेस बनवण्याचे, मग तुम्ही आरामशीर एखादं वाक्य बनवू शकाल. पुढची ॲक्टिव्हिटी आहे, कंप्लीट
द सेंटेन्सेस इन द येलो ट्रॅक यूजिंग फ्रेजेस फ्रॉम द ग्रीन फील्ड. तुम्हाला येलो ट्रॅकमध्ये रस्त्यावरती जे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहेत. तेव्हा तुम्ही ग्रीन फील्डमध्ये जे शब्द दिलेले आहेत, फ्रेजेस दिलेले आहेत ते वापरून हे वाक्य तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. मी ते तुम्हाला तयार करून दाखवलेली आहेत. यू आर माय फ्रेंड. शी इज आवर टीचर. दे आर इन ग्रुप बी. आता इन ग्रुप बीच्या ऐवजी तुम्ही देअर नेबर पण म्हणू शकता, म्हणजे दे आर देअर नेबर. ही इज इन द सेम स्कूल. इन द सेम स्कूलच्या ऐवजी तुम्ही म्हणू शकता आवर लीडर. ही इज आवर लीडर. आय एम हिज फादर. हिज फादरच्या ऐवजी तुम्ही हर ब्रदर पण म्हणू शकता, म्हणजे आय एम हर ब्रदर. यू आर इन देअर ग्रुप. अशा प्रकारे तुम्ही एकाच वेळेला अनेक वाक्यसुद्धा हे फ्रेजेस वापरून बनवू शकता. कसे वाक्य बनता आहे, त्याला काही अर्थ आहे का ते पाहायचं आहे आणि वाक्य बनवायची आहेत. तर इथे आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. बाय.